हे ऐक ना सुशील, हुसेन, ते आपली पोरं आहेत ना, ते वेगळं मंडळ स्थापना करणार आहेत. तुम्ही काय म्हणता त्याबद्दल? अरे बाबा, काय संबंध आहे त्यांचा? कशाला पाहिजे दुसरं मंडळ? अरे त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल रे, म्हणून त्यांनी स्थापना करण्याचा प्रयत्न केला असेल काहीतरी वेगळं. अरे कसला गैरसमज आणि कशाला मंडळ पाहिजे? जे आहे ते एक बात झालं ना आता आपल्याला. अरे मित्रा, त्यांना मंडळ काय असतं हे आपण दाखवून दिलंय, आपण शिकवलंय त्यांना, आणि ते दुसरं मंडळ स्थापनच कसं करू शकतात त्यांना आपण समजून सांगू. अरे तुम्ही दोघं बोलता ते बरोबर बोलताय रे, पण त्यांचं पण मत ऐकणं गरजेचं आहे रे. त्यांचा काहीतरी विषय असेल, गेल्या वर्षी काहीतरी चुकीचं घडलं असेल आपल्यामध्ये, भेदभाव झाला असेल, त्यामुळे ते काहीतरी निर्णय घेतला असेल ना की वेगळं मंडळ करणार आहे. हा, एक मंडळ असताना दुसरं मंडळ कसे काय स्थापन करतात बघतोच. अरे हुसेन, तसलं काही करू नको रे, भांडणं बिंडणं करू नको. जे काय असेल ना सुरळीत करू आपण राव, कशाला भांडणं करतो? अरे बाळांनो, तुम्ही ही जी आता चर्चा करत होता ही मी सगळे ऐकत होतो इथं बसून. खरं तर गणपती बसवण्याचा उद्देशच टिळकांनी काय मांडला की सगळे लोक एकत्र यावेत. आणि आज हे जे काही घडलं, एक मंडळ होतं ते जे दोन मंडळ व्हायला लागले. पूर्वीपासूनच एक गाव एक गणपती ही संकल्पना होती, आणि आता जर दोन गणपती झाले, दोन मंडळ झाले, तर प्रत्येक गल्लीत वेगळा वेगळा जर गणपती बसवला, वेगवेगळे मंडळ झाले, तर जो मूळ हेतू होता गणपती बसवण्याचा टिळकांनी जो मांडला होता की बाबा सर्वजण एकत्रीकरण झालं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, ह्यालाच फाटा भेटणार आहे. तर त्यांना आपण सगळ्यांनी समजून सांगूया. त्यांचे जे काही गैरसमज झाले असतील मंडळाच्या हिशोबात असेल, कार्यक्रमात असेल, त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊया आणि एकच मंडळ ठेवण्याचा आपण सगळ्यांनी त्यांना सांगूया, असा प्रयत्न करूया. काका, तुमचे विचार खूप भारी वाटलं बरं का. तुम्ही जे आता जे सांगितलं ना त्यांना तेवढं तरी कळणारच बरं का. खरंच खूप भारी वाटलं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? ठीक आहे, आज जे काकांनी सांगितले आणि त्यांचे विचार जे मांडले ते आम्हाला त्यांचं म्हणणं पटलेलं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही इथं वाद थांबवणार आहे. सगळं काय असेल त्यांना आपण इथं बोलू आणि बसून त्यांच्याशी चर्चा करून काय असेल आपला वाद मिटवून टाकू. गणपती बाप्पा मोरया.